दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या मसोड या मूळ गावी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यावेळेला प्रज्ञा सातव भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। तसंच प्रज्ञा सातव यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। आपल्यासोबत प्रज्ञा सातव आहेत। ताई, मला सांगा, खरं तर आज भावना आहेत आणि पहिल्यांदाच आपण या ठिकाणी जेवण असं मतदान करत आहात, काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? भाऊ राजू भाऊ नसताना पहिल्यांदाच मी मतदान करत आहे। राजू भाऊ यांची खूप कमी आज आम्हाला सगळ्यांनाच गावकरी मंडळींनाच आज आम्हाला त्यांची उणीव भासत आहे। परंतु तरी सुद्धा राजू भाऊंनी आम्हाला जी लोकशाही बळकट करण्याची जी ताकद आणि जी हिंमत आहे असताना आम्हाला जी दिली आहे, त्यांनी दिलेली शिदोरी सोबत घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही खंबीरपणे ही वाटचाल पुढे करत आहोत। काय मतदारांना आव्हान असणार आहे? ताई, आपण आज भाऊक झालात तर काय आव्हान करा नेमकं मतदारांना तुम्ही? भाऊक तर खरं याच्यामुळे झाली की राजू भाऊ सुद्धा नाहीये। काही दिवसांपूर्वीच आमच्या आईसाहेब सुद्धा गेल्या आणि आज आमच्या या गावी माझे चुलत सासरे जे नेहमी माझ्यासोबत ते सुद्धा मतदानाला असायचे, तेच त्यांचं सुद्धा काही दिवसांपूर्वीच निधन झालं। त्याच्यामुळे आज ते कोणीही सोबत नाही आहेत, तरी सर्वांचीच कमी आज आहे। त्याच्यामुळे थोडं सगळेच गावकरी मंडळी आज भाऊक आहेत। तरी सुद्धा सर्वांना मी आवाहन करते की सर्वांनी घराच्या बाहेर पडून मतदानाला यावं, आपल्या देशाची लोकशाही बळकट करावी। आज लग्नतिथी मोठी आहे, ऊन सुद्धा खूप आहे, तरी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी येऊन मतदान करावं आणि नंतर आपल्या कामासाठी पुढील जावं। राजीव सातव जे चिरंजीव आपल्या सोबत आहेत, कारण तर जीवनात त्यांचं पहिलं मतदान आहे। मला सांगा, आज पप्पा नाही आहेत आणि आपलं आज पहिलं मतदान आहे, आता त्याचा अधिकार जो आपण बदललाय, काय सांगा? पहिले तर मी पप्पाला, आजीला आणि आमचे आजोबांना खूप मिस करतो। ते जर असते तर आनंद वाढला असता अजून, पण आज माझं फर्स्ट टाइम वोट आहे आणि मला खूप आनंद होत आहे की मी वोट करू शकलो। एक्झाम सुरू असतानाही मी टाइम काढून करू शकलो आणि माझे सगळ्या फ्रेंड्सला मी सांगेल की एक्झाम जरी चालू असले, आता एक्झामचा सीझन आहे, पण तरी थोडा वेळ काढून त्यांनी त्यांची जबाबदारी निभावली पाहिजे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।